बातमी आहे जयकुमार गोरे यांच्या संदर्भातली। जयकुमार गोरे खंडणी प्रकरणात आणखी एकाला अटक झाली आहे। या प्रकरणात संबंधित महिलेसह शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अनिल सुभेदार यांचा सहभाग असल्याचा आरोप करत त्यांनाही अटक करण्यात आली आहे। बीडमधल्या ओमकार सातपुतेला अमानुष मारहाण करणाऱ्या तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे। 3 एप्रिलपर्यंत आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले गेले आहेत। 31 मार्च 2024ला देशातनं माओवाद्यांचा नायनाट होईल अशी घोषणा राज्यसभेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केली आहे। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात अंतर्गत चौकशी सुरू झाली आहे। दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी या संदर्भातला अहवाल मागवलाय। न्यायाधीशांच्या घराला लागलेल्या आगीमुळे त्यांच्याकडची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली। महाराष्ट्रात मोटार वाहन कर सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत मंजूर झालंय। मोटार वाहन कायद्यामध्ये सुसूत्रता आणण्यासह वाहनांच्या वजनावरती आधारित कर आकारणीच्या ऐवजी वाहनांच्या किमतीवरती आधारित कर आकारला जाणार आहे। डान्स बारवरती बंदी असतानाही महाराष्ट्रात सर्रासपणे आणि खुलेआम सांस्कृतिक कला केंद्रात डान्स बार आणि डीजे सुरू असल्याचा आरोप लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांनी केलाय। या संदर्भातला धक्कादायक व्हिडिओ सुद्धा त्यांनी दाखवलेला आहे। कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढांनी मोठी घोषणा केली। राज्यातील 452 ITI पैकी 100 ITI दत्तक दिले जातील, मात्र ITIची मालकी शासनाकडेच असेल। सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी सप्तशृंगी गडावरती जाणाऱ्या भक्तांसाठी खुश खबर। चैत्रोत्सवात देवीचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी 24 तास खुलं असेल, मात्र या कालावधीत खासगी वाहनांना प्रवेश बंद असेल। जळगाव जवळच्या कानसवाडा गावचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांची निर्घृण पद्धतीने हत्या झाली आहे। उपसरपंच असताना गावात चांगलं काम केलं, चुकीच्या गोष्टींना आळा बसवला म्हणून त्याचा राग मनात धरून हत्या केल्याचा आरोप कोळी यांच्या बहिणीने केलाय। भाजपचे संजय केणेकर यांनी विधान परिषद सदस्यत्व पदाची शपथ घेतली। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दाखवलेला विश्वास आपण सार्थ करू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। अक्कलकोटमधील स्वामी समर्थ मंदिराच्या बाहेर असलेल्या दारू दुकानाच्या परवान्यावरून आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शाब्दिक बाचाबाची झाली। बनावट कागदपत्रांद्वारे परवाना देण्यात आल्याचा आरोप कल्याण शेट्टींनी केलाय। बीडच्या अंबाजोगाईमध्ये अल्पवयीन तरुणाला मारहाण करणाऱ्या आरोपीचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यासोबतचे फोटो व्हायरल झालेत। बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील दस्तगीरवाडी इथे एका मुलाला अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला। या प्रकरणातील आरोपी माऊली माने याचे खासदार सोनवणे यांच्यासोबतचे फोटो सुद्धा पुढे येतात। अल्पवयीन मुलांमध्ये गुन्ह्यांचं प्रमाण वाढतंय आणि त्यामुळे सामाजिक सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे कायद्यात दुरुस्ती करून अल्पवयीन मुलांची वयाची अट कमी करणं गरजेचं बनलंय। यामुळे कायद्याचा वचक बसून गुन्हेगारीचं प्रमाण कमी होईल असं मत सुजय विखे पाटलांनी व्यक्त केलं। आणि यानंतर एक मोठी बातमी नागपूरमधून आहे। नागपुरात औरंगजेबाची कबर या मुद्द्यावरनं हिंसाचार घडलेला होता। महाल परिसरात झालेल्या या हिंसाचारात पोलिसांवरती सुद्धा हल्ला करत दगडफेक झाली। या हिंसाचार प्रकरणी आता काही जणांना अटक केली गेली आहे। यातल्या 4 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी तर 4 आरोपींना 23 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली जाते। पण त्याला काही त्रास होता, हात पाय पाठ त्याला त्रास होता, दुखण्याचा त्रास होता आणि तो म्हणाला की मला मेडिकल ट्रीटमेंट त्याला मिळाली तर असं बरं होईल असं डिफेन्स काउन्सिलने म्हटलं होतं। आणि मग कोर्टासमक्ष त्याची पाहणी केली होती, त्याला त्रास आहे की नाही। त्यांनी सांगितलं त्रास आहे, त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं, डॉक्टरांनी त्याला ॲडमिट केलं आणि डिस्चार्ज झाल्यानंतर त्याचा मग ऑलरेडी MCR घेतला होता VC थ्रू त्याचा, आणि नंतर डिस्चार्ज झाल्यावर त्याला MCR केला आणि MCRमध्ये आम्ही MCR ॲप्लिकेशनमध्येच त्याचा PCR घेण्याबद्दलचा राईट राखीव ठेवलेला। आणि नागपूर हिंसाचाराच्या दरम्यान पोलिसांवरती केलेल्या दगडफेकीच्या विरोधात अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर इथे सकल हिंदू समाजानं आंदोलन केलं। जाळपोळ आणि दगडफेक करणाऱ्यांवरती कारवाई करावी अशी मागणी यावेळी केली गेली। नागपूर दंगल प्रकरणानंतर जखमी झालेल्या पोलिसांसाठी शिवभक्त मैदानामध्ये उतरले। पोलिसांचं मनोबल उंचावण्यासाठी सोलापूरमध्ये शिवभक्तांनी पोलिसांच्या प्रतिकात्मक फोटोला दुग्धाभिषेक केला। यावेळी पोलिसांवरती हल्ला करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा अशी मागणी केली गेली आहे। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्य सरकारनं स्वीकारलंय। येत्या शैक्षणिक वर्षात नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे। शिक्षण मंडळाचं बोर्ड तेच असेल, अभ्यासक्रम मात्र CBSE बोर्डाच्या धर्तीवर असेल।
भाषा, इतिहास, भूगोल या विषयांचा अभ्यासक्रम शिक्षण मंडळ निश्चित करेल. सीबीएसईचा अभ्यासक्रम महाराष्ट्रात 1 जूनपासून लागू होणार आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिली आहे. यावर्षी केवळ पहिला वर्ग सुरू होणार असं दादा भुसेंनी म्हटलंय. शिक्षण मंत्र्यांनी राज्यात सीबीएसई पॅटर्न लागू करण्याची घोषणा केली आणि त्यावरनं सुप्रिया सुळेंनी शिक्षण मंत्र्यांना पत्र पाठवलंय आणि या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी केली आहे. तर महाराष्ट्राची ओळख पुसण्याचा प्रयत्न सुरू असून एसएससी बोर्ड पूर्णपणे बंद करण्याचा डाव असल्याचाही आरोप सुळेंनी केला आहे. सीबीएसई बोर्डात महाराजांचा इतिहास शिकवला जात नाही, यांना महाराजांचा इतिहास पुसायचा आहे असा आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय. इकडे अबकड म्हणायचे वांदे आहेत, त्यामुळे जे आहे ते पाळा असं वडेट्टीवार म्हणतात. सीबीएसईच्या अभ्यासक्रमावरनं जितेंद्र आव्हाडांनी निशाणा साधला. जर आमचा इतिहास पुस्तकांमध्ये नसेल तर अशा अभ्यासक्रमाला नकार द्यायला हवा असं आव्हाड म्हणतात. उल्हासनगरच्या भाटिया चौक परिसरात गेल्या 6 महिन्यांपासून भूमिगत गटारांच्या कामासाठी रस्ते खोदले गेलेत. मात्र अद्याप हे काम अपूर्ण आहे. त्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांनी रस्त्यावरती उतरून प्रशासनाचा निषेध नोंदवला. 8 दिवसात रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला गेला आहे. वाशीतल्या एका कॉलेजमधील सुपरवायझर योगेश पाटीलनं 11वी शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केलेला. या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरनं वाशी पोलीस स्थानकात पोक्सो अंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली आहे. वसई पूर्वेकडच्या खैरपाड्यातील फणसपाडा येथे सध्या पाणी टंचाईनं उग्र रूप धारण केलंय. नागरिकांच्या घरी नळ असून सुद्धा पाणी येत नाहीये. पालिकेला जाब विचारला तर अनधिकृत इमारत असल्यामुळे टँकरही मिळणार नाही असं उत्तर दिलं गेलं. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करत बिसलरीचं पाणी विकत घ्यावं लागतंय. त्यामुळे ठाकरे गटानं आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. बदलापूर शहरातील भाजपच्या पक्ष कार्यालयाचं वीज बिल थकल्यामुळे वीज मीटर बंद केलं गेलं. कर थकल्यामुळे पालिकेनं जप्तीची नोटीस बजावली आहे. गेल्या 2 वर्षांपासून आयसर कंपनीनं नव्या मॉडेलच्या गाड्या बाजारात आणल्या, मात्र त्याच्या इंजिनात मोठ्या प्रमाणात बिघाड झाला. पण कंपनीनं वॉरंटी असताना सुद्धा काम करण्यास नकार दिल्यामुळे ग्राहकांसह ठाकरे गट रस्त्यावर उतरला. कर्मचाऱ्यांनी उडवाउडीची उत्तर दिल्यामुळे नवी मुंबईतील एकही शोरूम चालू देणार नाही असा इशारा सुद्धा उबाटाच्या वतीनं दिला गेलाय. नवी मुंबईतील विविध ठिकाणी सिडकोच्या वतीनं 26,000 घरांची यादी जाहीर झाली. मात्र सिडकोच्या घरांच्या किमती या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नसल्यानं मनसे आक्रमक झाली. घरांच्या किमती कमी न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला गेलाय. पुण्यात रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विरोधात मनसेनं गांधीगिरी आंदोलन केलं. यावेळी रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांवर रांगोळी काढत मनसेनं निषेध नोंदवला. पुण्यात पालिकेकडनं अनधिकृत बांधकामावरती कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. पुण्यातील लोहगाव, वाघोली आणि विमाननगर परिसरात पालिकेकडनं जोरदार कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या बंदोबस्तात अनधिकृत बिल्डिंग पालिकेनं जमीनदोस्त केला. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावरती सध्या कारागृह पोलीस भरती सुरू आहे. या पदांच्या 513 जागांसाठी 1,10,800 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले. यामध्ये मैदानी चाचणीमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी सीसीटीव्ही आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाइस यांचा वापर केला जातोय. डोंबिवली पाठोपाठ आता शिळफाटा आणि दिव्यातील अनधिकृत बांधकामांचा विषय समोर आलाय. शिळफाटा आणि दिव्यातील अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करावी अशी मागणी मनसेचे नेते राजू पाटील यांनी केली आहे. आणि यानंतर आणखी एक मोठी बातमी. मारहाणीला कंटाळून माहेरी आलेल्या पतीने मित्रांच्या मदतीनं अपहरण केलं अशी धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्याच्या सिन्नरमध्ये उघडकीस आली आहे. पत्नी आणि तिची आई आणि भाऊ हे रस्त्यानं चालले होते आणि यावेळेला संबंधित पती कार घेऊन आला आणि पतीनं पत्नीला उचललं आणि गाडीत कोंबलं. तर अपहरण झालेल्या पत्नीची आता पोलिसांनी सुटका केली आहे. या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आता समोर आलं आहे. सोबतच अपहरण करणारा पती आणि त्याचे सहकारी यांच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल झालाय. बब्बू शेख आपल्याला अधिक माहिती देतील. बब्बू, हा सगळा काय वाद होता, काय घटना घडली आहे? मुलीचं जे लग्न आहे तर 20 जानेवारी रोजी झालेला होता आणि महिनाभर ते पतीकडे होते. मात्र पती तिला सतत मारहाण करत होता. त्याच्यामुळे अखेर वैतागून ही मुलगी जी सिन्नर तालुक्यात त्याची माहेरी आहे तिथे आली आणि तिथे राहत असताना आज ते दोघे आई सोबत आणि भावासोबत रस्त्याने जात असताना पती तिचा मागून आला कार घेऊन
आणि त्यांनी अक्षरशः त्याला उचलून अपहरण केलं आहे. तिला वाचवण्यासाठी आई आणि भाऊ यांनी प्रतिकार केला, मात्र त्यांचा प्रतिकार अपुरा पडला आणि त्याच्यानंतर हा जो पती आहे त्याला घेऊन गेला आणि माहेरी घेऊन गेल्यानंतर तिला शिर्डीला घेऊन गेला होता आणि शिर्डीला ते फिरत असताना पोलिसांनी त्यांना हटकलं. तर तुम्ही कुठे ऐकलंय? तेव्हा या मुलीने त्या शिर्डीच्या पोलिसांना सांगितले का मी अशी हा माझा पती आहे, पण याने माझं अपहरण करून आणलेलं आहे. मग त्या शिर्डी पोलिसांनी वावी पोलिसांशी संपर्क साधला, सर्व हकीकत विचारली आणि त्या मुलीला आणि पतीला वावी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेलं आहे आणि त्या मुलीच्या फिर्यादीवरून पतीच्या विरोधात आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात वावी पोलीस स्टेशन, सिन्नरच्या वावी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. बातमी आहे रविकांत तुपकर यांच्या संदर्भातली. अखेर रविकांत तुपकर यांची सुटका झाली आहे. पोलिसांनी रविकांत तुपकरांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केलेला. मुंबई पुण्यात न जाण्याच्या अटीवरती रविकांत तुपकरांची सुटका झाली आहे. अकोला महानगरपालिका प्रशासनानं पूर्व आणि उत्तर झोनमधील एकूण 9 मालमत्तांवर कारवाई केली. महापालिकेचा मालमत्ता कर थकवल्यामुळे पालिकेनं थकबाकीदारांच्या सगळ्या मालमत्ता सील केल्यात. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या हद्दीतील उजनी धरणात वाळू माफियांच्या विरोधात महसूल प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय. तहसीलदारांच्या नेतृत्वात महसूलच्या पथकानं बेकायदेशीर 5 बोटी पकडून या सर्व बोटी नष्ट केल्यात. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील धुप्पा शिवारात विजेच्या तारा शेतामध्ये लोंबकळतात. त्यामुळे शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन शेतीची कामं करावी लागतात. महावितरणकडे अनेक वेळेला तक्रारी करून सुद्धा महावितरण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. जिजाऊ पतसंस्थेमध्ये अपहार करणाऱ्या अध्यक्ष संचालक आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींच्या मालमत्तेवर बोजा चढवण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. ठेवी परत मिळवण्यासाठी घोटाळेखोरांचं प्रशासनानं फास आवडले. त्यामुळे मालमत्ता खरेदी करणारे अडचणीत येतात. 2024 सालातील खरीप हंगामातील मंजूर झालेला पीक विमा अद्यापही देण्यात आलेला नाहीये. त्यामुळे शेतकरी संघर्ष समितीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केलं. 31 मार्चपूर्वी मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावरती उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला गेला आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे, त्यामुळे जंगलातील पाणवठे कोरडे पडलेले. वन विभागानं या पाणवठ्यामध्ये टँकरनं पाणी पुरवठा सुरू केला. नांदेड जिल्ह्यातील 4 तालुक्यातील वनक्षेत्रात एकूण 97 पाणवठे तयार करण्यात आले आहेत. बीडच्या माजलगाव धरणातनं प्रतिदिवशी 4 लाख लिटर पाण्याचं बाष्पीभवन होत आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम धरणातल्या पाणीसाठ्यावरती होत असल्यानं पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन केलं जात आहे. गुहागर तालुक्यातील जानवणे गावातील दूषित पाण्याच्या समस्येची बातमी न्यूज 18 लोकमतनं प्रसारित करताच प्रशासनानं बातमीची दखल घेतली. जानवणे गावातील दूषित जलस्रोतांची पाहणी आता करण्यात आली आहे. रेशन धान्याचा लाभ घेणाऱ्या कार्डधारकांना ई-केवायसी करणं बंधनकारक आहे. असं असताना सुद्धा गोंदिया जिल्ह्यातील 2.5 लाख लाभार्थ्यांनी अद्यापही ई-केवायसी केलेलं नाहीये. त्यांना 31 मार्चपर्यंत आता मुदतवाढ मिळाली आहे. परभणी शहरातील नागरिकांकडे मालमत्ता आणि पाणीपट्टी करापोटी 190 कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे पालिका आर्थिक संकटात सापडली आहे. एकूण थकीत रकमेच्या केवळ 15% वसुली झाली आहे. त्यामुळे पालिका विकास कामं कशी करणार हा सवाल उपस्थित होतोय. चिपळूण बस स्थानकाच्या रखडलेल्या बांधकामासाठी तब्बल 2 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत हा महत्त्वाचा निर्णय झाला असून आता रखडलेल्या कामाला गती मिळणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरातील भोई गल्ली परिसरामध्ये गेल्या 6 महिन्यांपासून गटारं तुंबण्याचा प्रकार वाढलाय. त्यामुळे परिसरातल्या नागरिकांचं आरोग्यही धोक्यात आलंय. पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांचा आहे. बिहारमधील बोधगया महाबुद्ध विहार मुक्तीसाठी पंढरपुरात बौद्ध समाजानं आंदोलन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चाही निघालेला. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी रोजगार मिळावा तसंच मानधनात 25,000 रुपयांची वाढ करावी या मागणीसाठी अमरावतीतील तरुणांनी रस्त्यावरती उतरत टाळी बजाव आंदोलन केलं. यावेळी राज्य शासनाचा निषेध नोंदवला गेला. जायकवाडी प्रकल्पातील पाणी बीडच्या सिंदफणा पात्रात सोडण्यासाठी योजना मंजूर करावी या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील 140 गावातल्या ग्रामस्थांनी गेल्या 18 दिवसांपासून उपोषण केलेलं. अखेर हे उपोषण आता स्थगित झालंय. जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा बांधवांनी धरणं आंदोलन केलं. प्रशांत कोरटकरवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी यावेळी केली गेली.
अंबरनाथमध्ये पाणी टंचाईच्या विरोधात नागरिक आक्रमक झालेत. नागरिकांनी पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला पाणी सुरळीत करण्यासाठी वेळोवेळी पत्रही दिलं. मात्र दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांनी उपोषणाचा पर्याय निवडला. बुलेटिन